नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व प्रिय प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरू शकतो, कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या नशिबाचे टाळे उघडू शकतो. कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावा बहिणींनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची कामे होता होता अडकतायत किंवा नशिबाची साथ मिळत नाहीये, तर आजचा हा खास भाग तुमच्यासाठीच आहे. 22 एप्रिल 2026 बुधवारचा हा दिवस तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल घेऊन येणार आहे आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर कशी बरसणार आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. आजचा दिवस केवळ एक तारीख नसून तुमच्या प्रगतीचा एक नवा अध्याय आहे. कुंभ राशीचे तुम्ही असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये दडलेले छोटे छोटे संकेत तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडवू शकतात. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक लाईक आणि तुमची ही श्रद्धा तुमच्या सकारात्मक ऊर्जेला अधिक बळकट करेल. आजच्या दिवसाची सुरुवात करताना आपण सर्वात आधी आजच्या पंचांगावर नजर टाकूया, कारण ग्रहांची स्थिती समजून घेतल्याशिवाय भविष्याचा अंदाज घेणे अपूर्ण आहे. आज 22 एप्रिल 2026 वार बुधवार आहे. अत्यंत शुभ असा रवी योग आज जुळून आला आहे, जो तुमच्या कार्यात यश मिळवून देण्यासाठी ओळखला जातो. वैशाख शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आज रात्री 3:05 असेल आणि त्यानंतर सप्तमी तिथीला प्रारंभ होईल. आजचे नक्षत्र आर्द्रा असून ते रात्री 2:29 प्रभावी राहील. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र सुरू होईल. आता महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रहांची चाल. आज सूर्यदेव मेष राशीत विराजमान आहेत, तर चंद्रदेव मिथुन राशीत भ्रमण करत आहेत. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव सध्या मीन राशीत स्थित आहेत, तर मंगळ आणि बुधसुद्धा मीन राशीतच गोचर करत आहेत. गुरु महाराज मिथुन राशीत आहेत, तर शुक्र वृषभ राशीत आणि राहू तुमच्या स्वतःच्या कुंभ राशीत असून केतू सिंह राशीत आहे. ही ग्रहांची स्थिती कुंभ राशीसाठी नेमका काय संदेश घेऊन आली आहे हे जाणून घेणे खूप रंजक ठरेल. आजचा राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 या दरम्यान असेल, त्यामुळे या काळात कोणतेही नवीन किंवा अत्यंत महत्त्वाचे शुभ कार्य करणे टाळा, जेणेकरून तुमचे काम निर्विघ्नपणे पार पडेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरणार आहे. आज तुमच्या मनामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. गेल्या काही दिवसांपासून जे मानसिक दडपण तुम्ही अनुभवत होतात ते आता हळूहळू कमी होताना दिसेल. आज तुम्हाला असे वाटेल की निसर्ग आणि नशीब तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आज दानधर्म आणि धार्मिक कार्यात तुमचा वेळ जाईल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि वर्तनावर थोडा संयम ठेवावा लागेल. कधीकधी आपण उत्साहाच्या भरात असे काही बोलून जातो ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते, म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार नक्की करा. आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या क्षेत्रातील अनुभवी असू शकते आणि त्यांचा एक छोटासा सल्ला तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी पुरेसा ठरेल. त्यामुळे आज कोणाचेही ऐकून घेताना पूर्ण लक्ष देऊ नका, कारण नशीबात संधीच्या युपाने तुमच्या दारावर थाप मारत आहे. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस खूपच व्यस्त असणार आहे, पण ही व्यस्तता तुम्हाला थकवणारी नसून समाधान देणारी असेल. आज कार्यस्थळावर तुमच्या कामाचे कौतुक होईल, पण त्याचवेळी तुम्हाला सावधही राहावं लागेल. कार्यस्थळावर कोणतीही घाईघाईने निर्णय घेऊ नका. विशेषतः महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ठेवा, कारण एखादी छोटीशी चूक तुमच्या कामात अडथळा निर्माण करू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आज एखादी आनंदाची बातमी किंवा नवीन ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची जी मेहनत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती तिचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. आज तुमच्या कामात परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचे वरिष्ठ तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहेत. तुमची सर्जनशीलता आणि तुमची काम करण्याची पद्धत आज इतरांना प्रभावित करेल. आज एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असली तरी घाबरून पळून जाण्यापेक्षा तिचा धैर्याने सामना करा. तुम्ही जितक्या आत्मविश्वासाने संकटांना सामोरे जाल तितक्या लवकर यश तुमच्या पायाशी येईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नफा कमावण्याचा आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा जुन्या व्यवसायात काही गुंतवणूक करू इच्छित असाल तर आजचा दिवस अनुकूल आहे. नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल आणि काही नवीन करारसुद्धा फायद्याचे ठरू शकतात. अचानक एखादे रखडलेले काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या खूप हलके वाटेल. आज कोणताही फोन कॉल किंवा ईमेल दुर्लक्षू नका, कारण त्यातूनच तुम्हाला व्यवसायाची मोठी संधी मिळू शकते. जर तुम्ही फायनान्सशी संबंधित काम करत असाल तर मात्र व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा आनंद आणि उत्साह तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येईल.
कुंभ राशीच्या मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आज तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या कष्टाचे सार्थक होत आहे. ही गोष्ट तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते किंवा तुमच्या कामाशी. हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही कदाचित असे वाटत असेल की ही माहिती तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला हा अनुभव येत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा. तुमचे अनुभव वाचून आम्हाला आणि इतर प्रेक्षकांनाही प्रेरणा मिळते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भविष्यात असेच मार्गदर्शक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आता वळूया तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याकडे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा घरचे वातावरण अतिशय शांत आणि सुखद असेल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहिल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जरी कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला घराला जास्त वेळ देता आला नाही, तरीही तुमचे कुटुंबीय तुमची परिस्थिती समजून घेतील आणि तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. पती-पत्नींमधील नात्यात आज गोडवा वाढेल. एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होईल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खास असू शकतो. एखाद्या व्यक्तीशी तुमचे भावनिक नाते जुळू शकते किंवा लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी उत्तम आहे. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी आजची संध्याकाळ सर्वोत्तम ठरेल. मात्र इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या वैयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या गरजा आणि इतरांची मर्जी हीच आजच्या दिवसाची गुरुकिल्ली आहे. तरुण मुलामुलींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. तुमच्या मेहनतीला आज योग्य दिशा मिळेल. शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील आणि तुमचे मनोबल वाढेल. विशेषतः जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांना आज एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज रहा. अनुभवी आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आज तुमच्यासाठी एखाद्या दीपस्तंभासारखे काम करेल. त्यांच्या अनुभवातून शिका, कारण ते तुम्हाला त्या चुकांपासून वाचवू शकतात ज्या तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. आज स्वतःला क्रियात्मक कामात गुंतवून ठेवा, कारण तुमची बुद्धी आज खूप वेगाने चालेल. कुंभ राशीच्या महिलांसाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय शुभ आहे. तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळाच निखार जाणवेल. ज्या महिला नोकरी किंवा नवीन व्यवसायाच्या शोधात आहेत त्यांच्या शोधाला आज यश मिळू शकते. मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या संयमामुळे आणि हुशारीमुळे तुम्ही घरातील आणि बाहेरचे सर्व प्रश्न आज सहजपणे सोडवू शकाल. मुलांच्या बाबतीत सुद्धा एखादी आनंदाची बातमी कानावर पडू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. आजचे तुमचे शुभ अंक 2 आणि 4 असतील, तर शुभ रंग तपकिरी ब्राऊन आणि खाकी असेल. या रंगांचा वापर आज तुमच्यासाठी सकारात्मक वाढवणारा ठरेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे आजचा विशेष आध्यात्मिक उपाय. कुंभ राशीच्या प्रगतीसाठी आजचा उपाय अत्यंत प्रभावी ठरेल. आज बुधवार असल्यामुळे गणपती बाप्पाची आराधना करणे तुमच्यासाठी भाग्योदयकारक ठरेल. आज कोणत्याही गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच गणपतीच्या फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. बाप्पाला प्रिय असलेली हिरवी दुर्वा आणि पांढरी फुले अर्पण करा. मोदक किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा कमीत कमी 1 माळ जाप करा. जर शक्य असेल तर गणेश अथर्व शीर्ष पाठाचे वाचन करा. या उपायामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. तसेच मुंग्यांना साखर मिश्रित पीठ खाऊ घालणे सुद्धा तुमच्यासाठी खूप शुभ राहील. यामुळे तुमचे ग्रहदोष शांत होतील आणि धनप्राप्तीचे योग प्रबळ होतील. शेवटी माझ्या कुंभ राशीच्या बांधवांनो, लक्षात ठेवा की तुमची मेहनत आणि तुमची नियत जर साफ असेल तर संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी मदत करते. आजचा दिवस तुमच्यासाठी संधींनी भरलेला आहे. फक्त त्या संधी ओळखण्याची नजर तुमच्याकडे असायला हवी. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते आणि प्रत्येक संधी तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शनिदेवाचे स्मरण करून आपल्या कामाला सुरुवात करा. यश तुमचेच आहे. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हे मार्गदर्शन मोलाचे वाटले असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या सखोल ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या ज्योतिष केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. शनिदेवाच्या कृपेने तुमचा आजचा आणि येणारा प्रत्येक दिवस सुखसमृद्धीचा जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय शनिदेव.